देव की जय, बातीजी महाराज की जय। आजच्या ये शुभ मांगलिक प्रसंगी आणि वो संत मेलावालो या में अल्लाह सर्व माताओं वडीलों तथा आमंत्रित केले भजनी मंडलों दूरने अल्लाह वंदनीय पूजनीय यही मंचा बोठला जतः महान हस्तियाँ विभूतियाँ त्या बठा आहे या जब गावे उपस्थिती दी त्याबद्दल या आभार मानू। खरोखर सत्यवीर भातीजी महाराजा एकंदरीत आम्हा जीवनामा हे प्रत्यक्ष सुरुवातीपासून इतके या भाई एक प्रकारचो ही जमीन किंवा म्हणजे इने जो जागो भूमी है ये पाणी खातर म्हणजे आमने संप्रदायाला हदावाई आहे पण ये तो आमने मालूम हो जाए मागच्या एक मेळवीन गियो એટલે माहिती जाए जागो भरपूर है यहाँ वेरी गावाले पण धन्य है कि मानू का दोबारा माझे या जागाले वो जन्म जयंती महोत्सव ही उजवानारो है। तो सत्रियवीर भातीजी महाराजा कृपा की अगलो मेलो भी शांत रीति की सारी रीति की और सेवा भावा की म्हणजे उजवणी वे एक की आई माँ आचार्य या नाता की आई ही एबेन शब्द म्हणजे सर्व अनुमति सर्व ही स्टेजा पे महान अनुभवी आणि विभूतिया हस्तियाँ बैठला है यहाँ बैठा आशीर्वाद की म्हणजे मेरो खूब हारी रीति की जाए है की आई म्हणजे ही जाहिरात की हुई। स्वतः आजच्या प्रसंगी वो खरोखर या मीटिंगा निमित्ते आणि या जागा पाहणी निमित्ते या जागाले एक तारीख है की निवडा माली का जी आजची तारीख आहे 25/11/2025 तरे ही तारीख है ही योगे योगे नवकुल नाग नवकुंडी हम योजना बऱ्याच वर्षापासून उजवणी वेत आलो हो लगभग ही त्या आकडो ना दिलो है कोतावही म्हणजे हम योजना वीरी हो पण एकदम शांतरिया महिला मंडल हिलमा विनंती है एकदम शांतरिया के या अनंत कोटि ब्रह्मांड में जो सृष्टि रचयिता ज्याला ब्रह्मदेव आखते हैं तिया सप्त ऋषि मानस पुत्र सप्त ऋषि मंडल त्या मंडला में सप्त ऋषि पासून ये संस्कृती आणि संस्कार चाली आविली त्याप्रमाणे सूर्यमंडल से लेने भूमंडल पर्यंत 14 मंडल हमें सप्त ऋषि पासून भूमंडला पे पूजा अर्चा सुरू है। तरे तरे ही पूजा अर्चा वेरी खरोखर ऋषी मुनी जोपी तोपी आणि तपोभूमी ये पूजा अर्चा वेती आली है। आणि तुम्हा पूजा थे कि सातपुड़ा में एक केली ते भी एक शक्ति ही दळली है ती निमित्त ये खूब सुखी है आणि पावन है वो सातपुड़ा पहाड़। तर सप्त ऋषि ने कश्यप ऋषि नामा एक ऋषि आतो त्या दिती अदिती बेने कमलांगनी आथ्या टीम ने दितीले अदिती में जो पुत्र प्राप्ति हुआ त्यामने वासुकी नामा नवकुल नाग यहाँ राजो वासुकी हो सर्प त्या राजा कुला में नवकुले नागे या पूजा वेती आली आणि
ती पूजा ही कोण जाणे बड़ो भाग्य की माझे या सातपुड़ा अंदर ही नवकुंडी यज्ञ केता आला पण विशेष तर याला प्रमाणे ऋषीमुनी हा म्हणजे माहितीप्रमाणे त्या लेखाप्रमाणे 4 वेद हा स्कंद म्हणून 7 स्कंद बनवला है ते हमने स्कंद पुराण हमने ये प्रमाण है के सप्त ऋषी मंडळा पासून विधि विधान वेद आलो त्या स्कंद पुराण में या प्रमाण आलो है का भाई वासुकी सर्प ओ नागकुला राजो आणि त्या कुलामने नवनाग या म्हणजे नवकुंडी होम यज्ञ ही सुरू वेलो है तर धन्य है जे या कुला में आणि या कुंडा में पूजा अर्चा के त्या भी भाग्य खुलणार मात्र थोडंसं म्हणजे घाई आणि या जगाला महा मीटिंगा निमित्त ही आला आणि अचानक ही विधी विधान ठरियो आणि हाती म्हणजे ही हम हवन यज्ञ केरा मालो म्हणून आमने सुवासनी जोड़पा भी ही नाय सापड़ियो आणि हाती है कि नाम ने 5 जोड़पे भक्त लोक आमने हो दिन हाती हमने विधी पूजा केरा पड़ी आणि ते की जो वेत होती आपण 9 कुंडे बनवीने 9 सुवासनी जोड़पे लागवीने आपण शास्त्र पद्धति तथा गुरु पद्धति की आपो हम हवन यज्ञ कहता आणि त्या अक्षर आपण हमी सकतला और 33 कोटी देवी देवता तथा आपो सक्रिय वीर भातीजी महाराजा नवा की आपो नवीच्या नवी कुंडा में नम 81 सौ म्हणजे आपण हम हवन कहता तर खूप पावन आणि पवित्र आणि आनंदा दिवस जातो तरी सुद्धा आम्ही चेतन धराडा डाकोर सहरा डाको भारतीय भूमंडला पे सर्वप्रथम कश्यपाई ती अवतार लेतो होतो डाकर तलावाम हाँ तर त्या खातोरे तो खूप महत्वान त्या डोंकेश्वर महादेवा पूजा केला खातोरे तखत सिंग राजो जाहलो आणि ते की जे पावागड कालिका माता ती पूजा कुंकुमा माता कहतली तर या पद्धती की वो जो इतिहास आहे खूप जुनो पण योगे योगे आपो भाग्य में की उदयास आलो कोण जाने केने वारो फिरियो आणि आपो लोक मध्ये तो भक्ती मार्गो आलो आणि आपल्याला ही भक्ती महिमा आपल्याला जाणा मिली सत्य तो ही सर्वप्रथम आपो भाती संप्रदाय है या भाती संप्रदाया प्रथम ये संप्रदाय चाले पण थोडस सैरा वैरा म्हणजे सड पकडाम चालतलो म्हणून नेत्रांगा तो अरे सका काटीपाड़ा 3 MLA होती है अपो वंदनीय पूजनीय गोविंद बापू त्या लाख्यो कि भाई आपो ट्रस्ट बनवूची आखीन 5 आश्रम सालाम पहली मीटिंग लेतली आणि ट्रस्ट 1987 ले तो रजिस्ट्रेशन केलं आणि तो रजिस्ट्रेशन केलं तिथीने पासून आज 56-57 म्हणजे जन्म जयंती महोत्सव ही उजवाई रही हो आणि त्या ट्रस्टा काय कारणास्तव बेन विभाजन भी हा तरी म्हणजे खूप शांत रीतीने चाली रहा तर या भक्ती महिमा आणि भक्ती जे जता लोके ही जिया जिया है जे कि अपने लिए भराड़ा साहिब आई की आख्यो कि भाई त्या गुरु केडो केडो हाय केडो केडो गुरु माने हैं ऊंचे हाथ क्या भाती महाराजा बाराम ने एंडा कई शब्द तिया म्हणजे त्या गाना वाणी रूपम अपने ले एक नाचत गाजत म्हणजे ते आपल्याला समजाव्या बात सत्य है पण महत्व बात ये भक्ति में व्यसन मुक्ति
बहुत जरूरी है। भाती संप्रदाय वो व्यसन मुक्ती आधाराप जीवदयाप चाले है म्हणून ये व्यसन मुक्ति जाव लोग आप ना की सकता ताव लोग म्हणजे आपो भक्ति में थोड़ो सो प्रकाश पडूला में डिमरेनारो म्हणून गुरु महाराजा सानिध्या में जाऊलो आणि त्या जागाले आपो एक विशेष महत्व का गुरु महाराजा चरणाम तन मन धन ये तिन्ही गोष्टी आपण समर्पित केला पुढे तरच आपण म्हणजे दुःख दूर होणार ही बिलकुल सत्य बात आहे। आपल्याला भक्तराज भराडा साहेब आहे की आख्यो का गुरु केरुला से त्या चरणा अमृत निर्मल है त्या वचन उनावला से दुबिंदा युने अंतथा म्हणजे जियाला काय आता निर्भय ही आपल्याला प्राप्त होई सके आणि अवला मन को सुधारो याबद्दल हम आपल्याला आख्यो मात्र आय आपो मातृभाषा में की आखू का आपो जो मन है ये मुक्ति भी कारण है बंधन कारण है और मोक्ष कारण भी है। पण या बापू काबू लावजी तर पण काबू अचानक नहीं आवनारो जावलू गुरु चरणे नहीं जाजी गुरु मार्गदर्शन नहीं लेजी और गुरु मुखर विंदाम ने आपो हृदय विंदा में जावलू की भक्ति ना होता होता तम आप हो कच्छ फायदो ना तरे 56 मेलो वेरा जाई रही हो मात्र कई जगह तुटक फुटक सत्संग वेत है यार कारण ही है का हमें यह जगह सर्व भक्त मिलीन स्टेज बोठला येता त्यान बेन शब्द घोगा देऊलो म्हणजे बाठा म्हणजे ही नियमन बोललो है म्हणून 1 2 3 4 अते लोग ते आख्यो तो बाकीच्या मध्ये ती 1 2 3 4 5 6 एक ही नाम चालवाई जाई रही जे महाराजाले जो शब्द आलो तो सत्संग की गहे किरे किलो सत्संग के जो म्हणून तिया मेला में भक्ति महिमा सत्संग पद्धत से नहवे तो म्हणून म्हणजे काही ती हमने म्हणजे जो लाभो किंवा लाभ लेवलो रहे तो काही बराबर मिली सकतो ना। आम्ही जो भी मेलो है त्या मेला में आम्ही थोडंसं है कि संकेत आणला है ते है कि का जो भी मेलो है त्या मेला में सुरुवातीपासून संध्याकाळपासून तो धी निघी हवे 8-9 वाजी जाए तो लोग भोजने जागतेला बाकी नंबर नहीं लगे अनहते रोगारा भी जाता रहे। तो वही अपवाद देखीने विश्वास गुरुजी महाराज आए का सिरवाड़ा मेला में डायरेक्ट भजने बंद की नहीं सत्संग कार्यक्रम केलो की सुरुवात केला माली तर या खातरे आपण सत्संग केला जजवे सत्संग शिवाय म्हणजे ही जो भक्त लोक आहे यहाँ काही म्हणजे प्रकाश है पडूला थोड़ी की दिक्कत आवी रही तर त्या में आख्यो तो महत्व है गुरुचरण्याच्या आणि गुरुने काय आपण दीक्षा लेजी आणि हाती आपण या मनाले बांधजी आणि गुरु आखे ते की केजी काका गुरु वचन पालुला से महा संसार धन्य विजय आणि तो वचन दे त्याप्रमाणे जीव दया भक्ति अपना भगत हाले पाला लागवे है तो खरी बात तो ही है नीर वगरनी नदी दया वगरना हृदय आणि जल काय तेल वगरनं दिवल वगरनं दिवो आणि सिद्धांत वगरनं जीवन जियो खाडी पाय नाती खाडी काय कामी जिया हृदयाम प्रेम नातो हृदय काय काम्यो जिया दिवाम तेलुज नातो दिवो काय काम्यो जिया जीवनामा म्हणजे सिद्धांत नाती महा जीवन आणतो तिया संसार काय काम्यो तर एक गोष्ट ते गुरु ही मिळणारी आपल्याला गुरु आशीर्वाद शिवाय प्राप्त नाही शकत्या। आपण महाराष्ट्रामध्ये महान संत विजय संत तुकोजीबा त्या एक गुरुची या मुखे होई ब्रह्मज्ञान
ना कले प्रेम खूण गुरु वाचुनी तुका म्हणे गुरु सेवा सर्व वरिष्ठ गुरु नाही नाशिवंत गुरु सगुण तो स्वरूप ज्ञान दीप आणि गुरु शिष्य हे अरूप आणि गुरु शिष्य एकच हे किती आहे अख्या म्हणून ही जो संत आलो ते आम्हाला फुले टाकता पण मी त्या फुले टाके का तुम्ही गुरु बराबर आहे तू नाही सेवा केली होती ही काही की वेणार आहे तर या खातरे बात है की आहे फोटो पडाविले फुले टाकाविले ये बात ठीक ना है तो या खातरे भक्ति में प्रेम रस है त्या प्रेम रसा की सर्व काही चाली रही हो आणि वो प्रेम रस है वो ना हाटी बेचा तो ना वाड़ी पैदा वे तो राजो वे करम कवे वो तो नम्रता से पैदा वे और भक्ति के राहिया में अपने ले छोटा बन के उतर जा भक्ति की मैदान में थोड़ा सा हानोपणा ला पड़े सही सका पड़े बिन शब्दा सही ले जी तर अगली गोठापो म्हणजे चालणारी आहे तर या पद्धती की आज नवकुंडे यज्ञ निमित्त ही एकूच कुंडा मामाई विधी के ही पण 9 दिवा लागविया आणि त्या नावा की आम्ही होम हवन के यो पद्धति की हमने एकूच कुंडा में ती विधि के पड़ी आणि पूर्व सूचना रहती ता कहीं के संसार ही आवता ना जोड़ी जोड़ी म्हणजे ही पूजा की सकते ना न था 9 कुंडे बनवता आम्हा 9 कुंडा हमें प्रत्येक नारे देता आणि पूजा खातर त्याले संकल्पना लागूता हम कुंड है विशेष महत्व है एक बात बाटा गुरुबंधु है गुरुमुखी है आणि उपदेश आणि बोध ये बेनी गोठी की ते अजाना ना है तर खरी बात तो है कि आप यही जो कुंडम जो हम हवन की हूँ नारळ फूल चोखा ही शुद्ध अक्षदा वगैरे हम हवन की हूँ पण त्या साथे काय होम्यो आपण गुरु महाराज आपल्याला काम क्रोध सुख लोभ मोहादी ता ए पाची विषय आपल्याला होमा लागले तो आपण आपण टाक्या तर पाचा म्हणजे हकीकतात त्या वापर नाही के आणि त्या संसारा मुजालो नाही पडे एक किती भी ना सकता यल गुरु महाराज आए लोग आए की अकलो है का यह रीति की जरूरत है पाची वही विषय जरूरत हम हमी देते मेरी अने अपो अंतरिक्ष अंदर याले सात्विक हम अखलो है या में पाची विषय आले हिम हमी देते मेरी त्या नहीं उजालो वे तो मेरी त्या सतगति नहीं वेती मेरी त्या गुरु महाराज जमानत है कि नहीं कि म्हणजे बची उतारवा थोड़ी देखावे होती है भक्ति यानी दुहेली वस्तु है कजैसी की तिखी तलवार ट्यूब चालू लो है गुरु महाराज आया होते हैं कि और जरा भी इधर उधर डावाडोल हो गया तो कट मरेगा नहीं तो गुरु मार्ग से मुझे पार उतर जाएगा तो यह खातरे बामणिया महाराजा ने यहाँ धन्यवाद दिए हूँ भव महाराज आले कि जे विजय सिंह महाराजा चिरंजीव भाई आले या सातपुड़ा में यहाँ खूब हारो प्रकाश पाड़ी हो आणि या म्हणजे बठाले भक्ती काय चीज आहे त्या बद्दल आज मी उद्या थोडं पण म्हणजे या प्रकाश पडा मांडे हो आणि वो सातपुड़ा किती ते भी लख इतने प्रकाशित भी जाए है कि आखिर माँ जय सीताराम की है मेरे शब्दा पूरा के जय सीताराम। बोले सदगुरु देव की जय गंगाराम बापू की जय। तय गुरु महाराजो आपण लाख दुनिया को घूम पण गुरु महाराजो एक शब्द काढे त्या पालन को है भाव सागर उतरी जाए त्या कोते गुरु शब्द अलग रहते है ता एटे जो को बोछाय ता बाता गुरु होय आखा देहानी होय पण सत्संगे आखा ने पूरे रात की पड़ी जाए सत्संग बदला पुगाणो भी जो है आखो जो रहते कोई वारो भी हो पाए भी पड़े ते लो धर्म नीति राजनीति हरी जो है ता
मैं आपा गमन ने किरसिंग दादा तो मैं बेनेक शब्द अपने हैं या धर्मा की कोई तो कत पे जय शीतल बोलो सत्यवीर भातीजी महाराज की कुल देवता यामोगी माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नर्मदा माता की जय। आमो हे गोटे को तथा महाराज के सामान दाखो कि तुम भी गगु पड़े मैं कह भाई आम तो तुम विचारो ना का जाए कारण की आम आता आडहण गोगिलो रहे तर मग की जरा कासरावणार आहे कळते पण नाव अवतीच तर मग काय गगू पडे तर आजू जो काय वेरी गाव आहे जो को नवकुळ नाग पूजा यज्ञ महोत्सव आयोजन को यो आणि या महोत्सवानिमित्त व्यासपीठ को उपस्थित है जो फागवेल धाम थी किरीट गुरु महाराज અહીં પધારેલા એમને હું મારા અંતર દિલથી નમન કરું છું અને વ્યાસપીઠ પર જે બઠા છે સંત महंत हे उपस्थित आहे आणि त्या जे सामाजिक क्षेत्रात काम करणारा राजकीय क्षेत्रात काम करणारा बाठा मान्यवर आणि ज्या कार्यक्रम आयोजित केले होते बामणे महाराज गोविंद महाराज आणि त्या बाठी टीम बातीचे संप्रदाय में काम करणारा बाथा वडील डायहा बादे ये संप्रदाय में जोडायत को ते विसरू ना हो का जे आणि त्या सत्संग आनंद याला का जे आये बादे या ही बोही पवाहा बदा जय गुरु महाराज की अमे जे महाराज आप जे अमृतवाणी आहे जो अध्यात्म योग सुनावी कि आपा या सातपड़ा पर्वतों में है आणि या पवित्र वेरी गांव में है जो काय आवनारा नवीन वर्ष में है दिवाळी टाइम हो जे एकम होणारे होई ते या धाम में होणारे होई ए आपा या सातपुड़ा काजे या विस्तारों काजे खूप भाग्यशाली गोठ है आणि आपो बठा त्या कार्यक्रमों त्या एकम साक्षीदार होता हवे आणि त्या आपो लाभ मिले या नर्मदा खंडो में है जे के नर्मदा माता है त्या आखो युग आखी दुनिया कोई हजारों ने तो लाखों वर्षापासून परिक्रमा को होते है वो जो एरिया हो ये जो भूमि है पूजनीय होई म्हणून त्या भूमि पवित्र मानते हैं परंतु जो महो अध्यात्म में जोड़ाई जो महो भक्ति में जोड़ाई त्याच ते गोटे होम जाणारे आणि आज भी आपा समाज जो जो व्यक्ती परिवार भक्ती पासून अध्यात्म पासून दूर रही हो त्या प्रगती खाते भी पुन्हा खुटाई ही त्या संस्कार त्या आसार त्या विचार त्या व्यवहार ये पासून ते वंचित व्हा आणि त्या परिवारो खाते भी प्रगती दिशा सुखित घेऊ वाट सुखित घेऊ हे लोक होय ती काजे अध्यात्म आणि धर्म केतो महत्व होय जेधी आपण ते बहु मिले है उन्हा मिले है ती समजा है कि धर्माशिवाय जीवन पर्याय ना है कहते कहा के मन समाधान मन जो वस्तु मिली गए तो मन समाधान रहे शरीर खुराक भूख लगी तो मांडू खावा पड़े कहते अंतरात्मा जो है त्या जो खुराक हो अध्यात्म हो कहते आप साधु संत कहते है आणि त्या आधार पर जीवन चाले है आज कि होये समाज संस्कार द्यायला काजे किंवा त्या होदारी लोकाजे कायदो भी बनियो कोर्ट बनियो पोलीस स्टेशन भी बनियो पण ते भी समाज ना होदरीत रही पण एकीवल कायदो एकीवल है धर्म आणि अध्यात्म पण अध्यात्म आणि धर्म एक नंबर पाहिजे आणि कायदो तीही में हराई ही परिस्थिती आज युग में हुई म्हणून आपा जो आदिवासी समाज हो भातीजी महाराज संप्रदाय माध्यम से जो समाज सुधारणा जो कार्य चालित रहे हो या समाज हो एक दिशा देखाणार हो एक प्रकाश देखाणार हो आज आपा समाज
आणि आवणारी पिढी खूप काही गोठेवा हे फुटकीत गई आणि ती महे त्या जीवन की होय हे हमजा येतणार होय ते में आपा शैक्षणिक प्रगती कवा किंवा आर्थिक प्रगती कवा किंवा आपा पारिवारिक या सामाजिक प्रगती कवा त्यामध्ये आप फासाडी रही आज ये जो युग होय एक कॉम्पिटिशन युग होय म्हणजे अडबीवाली दुनिया आहे हे में जो फासाडी रत गयो त्या कोटो येणार नाहात जो आघाडी गयो त्या आघाडी जात राहणार आहे कविते आणि समाज जोपर्यंत हाजो खुराक हाजी दिशा विसारो खुराक जोपर्यंत मिळतो ना तोपर्यंत समाज दिशेना मिळणार आहे ते काजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समजा राजकीय क्षेत्रांमध्ये लोक काम करत रहा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत रहा पण ते बाद में भी समाज गंदोड में पड़ी हो म्हणून अध्यात्म जो है त्या वाटे ते भक्ती वाटे जावं पडे आणि जेथे जेथे हे भक्तीवाला लोकरी भोवता ते एक आनंदमय वातावरण रहे त्या गोगिल व्यवहार त्या वाणी त्या जो कार्य एकाते भी मन खुशी देत कोई जाए आज जो हे कार्यक्रम हो किती हे आनंदमय होतो की जणू परमेश्वर हे अवतारित होतो हे कविते बाठा आयोजक आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणारा फुलं वाईट कविते आपण बाठा प्रसन्न करूया आज जर कार्यक्रम थोडस वेगळं काय होतो तरीही की दशा अवस्था होती परंतु अध्यात्म एक आचारसंहिता बनित रहे ते काजे हे पोलीस बंदोबस्त बी नाही लागतो की पाठी भक्तिभाव आणि अध्यात्म गोठे चालते तेही कायदा व सुव्यवस्था प्रश्न नाही निर्माण होतो आणि या जागा पाहून अंतरात्मा गोठे होते प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जो आध्यात्मिक जो गुरु महाराज होता ते आपा वाणी ते अंतरात्मा को ते समाज प्रकाश टाकेला काजे ते गोप्त है ते में आपा जो समाज किंवा जे भी समजा याला क्षेत्रामध्ये हवेत लाभ लेता है त्या भविष्यामध्ये जीवन कल्याण वेळेशिवाय रही नाही आणि या वेरी या पवित्र गावामध्ये आय 2014 में भी जो कार्यक्रम होते आमो लाभ लेला अवसर मिली आणि तेच को इथे आवणारा 2026 में नवीन वर्ष जे काही एकम जे उजवणी होणार आहे त्या परमेश्वर साक्षी आहे और एक बार है साक्षीदार होईल आणि त्या लाभ लेला आपण आणि आम्ही पाठा योग मिळणार होय हे खरं आपाकाचे खूप भाग्य गोठे खेळ कार्यक्रम होता ते कार्यक्रम आम्ही जाते पण का ते सेटरत हे पडे आणि सेटरत आज जोडीत कोयते आणि आशीर्वाद लेत कोयत आव पडे ही आयानंतर आम्ही व्यासपीठ बहाडिया आम्हा सत्कार कोय सन्मान देतो आणि खरं तर आम्ही समोर भवित कोयते संत वाणी जे होय ते उन्हा जोजवे ते विसरले जोजवे हे आम्हा आशा होती परंतु जे काय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या समर्पण ज्या कोय त्या मूर्ती लाईने आम्ही भाडीत कोय सम्मानित करूया हे बी खूप मोठी गोष्ट आहे आम्हा काजे ते मी आम्हा पात्रता ना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परंतु जे बी गुरु महाराज या समाजो काजे त्या घर दार परिवार त्या जो समय होय तो पाठवून त्याग आपीत कोयते त्या जो जीवन होय तो समर्पित करूयो तेही काजे त्या सुद्धा या समाजाप्रती जे लागणी होय तेही वेळोवेळी आपण आघाडी ते प्रदर्शित होत आहे आज जो कार्यक्रम आयोजक हो आम्ही हे सम्मानित करूया आणि गोगीला जे काही बेनगोठे संधी आपे त्याबद्दल जे बी भातीजी संप्रदायिक आपण वेरी गाव या पूर्ण टीम भातीजी महाराज ट्रस्ट बामण्या महाराज पासून गोविंद महाराज पासून समा महाराज पासून जे बी डाया होय त्या बाठा मनापासून आहे आणि धन्यवाद देहो आणि आवणारा समयामध्ये जो भी कार्यक्रम है यशस्वी को इलाका जे जो आम्हा योगदान लागे समाजो प्रति की जेणे को इथे या सातपुडा में दोरे खरे मरणार जो समाज होय त्या या कार्यक्रम लाभ मिलो जोजवे या प्रति आम भी समाजोपर्यंत या जनतापर्यंत मेसेज पत्रायला काम को हो तो गोगिते माँ बेनगोठी ही वाणी ही विराम आप हो बोलो भातीजी महाराज की जय।